आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता आपल्याला पाहायला मिळत आहे। आतापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की ज्या वेळेला पृथ्वीपर्यंत पासून हे सत्य लपवण्याची सगळी तयारी म्हणजे सगळ्यांनी केलेली आहे। पण आता ज्या वेळेला पृथ्वी तिकडून जायला निघालाय किंवा आता पृथ्वीच्या असाइनमेंटसाठी तो आता मुंबईला जाणार आहे आणि त्याआधी आता मात्र इकडे विचार करायला लागते ती म्हणजे स्वतः आता म्हणजे आता आनंदी की नाही, काहीही झालं तरी पृथ्वी मला इतकं मानतो आणि असं असताना जर का आता मी या सगळ्यामध्ये त्याला खरं बोलले नाही आणि बाहेरून समजलं तर हे माझ्यासाठी अजिबात चांगलं नाहीये। मी कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता जे काही खरं आहे ते पृथ्वीच्या समोर आता आणत आहे, तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असा विचार मात्र आता इकडे म्हणजे आनंदी करते। आणि आनंदी सगळं सत्य ज्या वेळेला मात्र आता सांगण्यासाठी आले आणि त्याच वेळेला ऑलरेडी विद्याधरने मात्र आता सत्याचा महाभयंकर उलगडा पृथ्वी समोर अशा पद्धतीने केलाय की त्यानंतर मात्र आता पृथ्वीला या दोघांचं लग्न झाले हे समजले, पण अजूनही युगंधरने मात्र आता आनंदीचा बायको म्हणून स्वीकार केलेला नाहीये हे सुद्धा समजले। इथेच मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलाय, कारण पृथ्वी आणि मिताली हे दोघ जण मिळून आनंदी आणि आता युगंधर यांना नवरा बायकोच्या नात्याचा स्वीकार करण्यासाठी भाग पाडणार आहेत। आणि आनंदीला मात्र आता आपल्या खोलीत इकडे युगंधरला घेऊन यावं लागणार आहे मुलांच्या आग्रहाखातर। काय घडलंय, कसं घडलंय सगळं सविस्तरपणे पाहू। इकडे आपण पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता युगंधरने गेमच चेंज केलाय। म्हणूनच आतापर्यंत शिर्के ज्या वेळेला बोलत होते की काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता म्हणजे विद्याधर सरकारने या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्हाला अडकवतील आणि तुम्ही ते म्हणजे आरडीएक्स खरेदी केल्याच्या प्रकरणामध्ये अडकाल, पण तरी सुद्धा युगंधर मात्र निवांत दिसतोय, कारण युगंधरने मुळातच खरेदी केलेला आहे ते म्हणजे विद्याधरच्या नावाने आणि विद्याधरलाच अडकवले। विद्याधर चांगलाच चिडलाय, हे सगळं तू केलंस ना, यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे युगंधर, मी याच्यावरती मानहानीचा डावा टाकतोय। काहीही झालं तरी सुद्धा माझी आता इतकी मोठी प्रतिष्ठा गावामध्ये आणि इतकं मोठं नाव, ते नाव बदनाम करण्यासाठी मी याच्यावरती केस टाकतोय। काहीही झालं तरी याला जेलमध्ये घेऊन जा। पण त्याच वेळेला मात्र आता इकडे धनश्री आडवी येते आणि दादा प्लीज असं काही करू नका। इकडे आता विचार करायला लागतोय तो म्हणजे पृथ्वी आणि तो काकाला विचारतोय, काका काय हे सगळं केलंस तू, म्हणजे आता बाबांनी तुझ्या बाबतीत नेहमीच चांगला विचार केलाय आणि तू मात्र या सगळ्यामध्ये असं काही करतोयस ना, हे मला अजिबात पटलेलं नाहीये। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे स्वतः आता विद्याधर, नाही पृथ्वी तुला माहित नाहीये तुझा बाप ना किती मोठा शहाणा आहे ते। यावरती पोलीस म्हणतात अजिबात नाही, मुळातच त्या माणसाने कबूल केलेलं आहे की आता हे सगळं जे काही केलंय ना ते आता विद्याधर सरकारने युगंधर सरकारांना अडकवण्यासाठी केलंय आणि आम्ही नेहमी न्यायाचा सपोर्ट करणार। आणि त्यावरती मात्र आता इकडे लगेचच धनश्री म्हणते, दादा प्लीज दादा अजिबात हे करू नका, सोडा ना प्लीज, ह्यांना सोडा। एकदा जेलमधनं बाहेर आलेत, आता माझा नवरा पुन्हा जेलमध्ये गेला तर मी त्यांच्या वाचून जगू शकत नाहीये। आणि त्यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतो, धनश्री मी ह्याला माफ करेन ग, पण पुन्हा हे सगळं हा करणार नाही कशावरून। यावरती मात्र आता धनश्री म्हणते काय केलंय काय त्यांनी। यावरती युगंधर सांगायला लागतो, मुळातच त्या दिवशी आपल्या घरामध्ये जो काही कुकरचा स्फोट झाला ना, हा स्फोट घडवून आणणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तुझा नवरा होता माहिती आहे का। आणि त्यानंतर मला ह्याचं सत्य समजल्यानंतर मात्र आता मी जाब विचारला तर ह्याने मलाच अडकवण्यासाठी मात्र आता हा सगळा प्लॅन केलाय, बघतेस ना तू, म्हणजे आता इकडून मला घालवायचं आणि त्यानंतर मात्र आता आनंदीला या सगळ्यामध्ये मात्र आता आनंदीला म्हणजे हे करायला लावायचं, बर्बाद करायचं। यावरती ती सांगते मी शब्द देते कोणत्याही प्रकारे या घरात आनंदीला यांच्याकडून त्रास होणार नाहीये। आणि त्यावरती युगंधर म्हणतो ठीक आहे, आनंदीला त्रास होणार नाही हा शब्द तू दिलायस, पण यापुढे त्रास झाला तर ह्याला मी जेलपेक्षा भारी शिक्षा देईन। झालं मग आता तरी विद्याधर घरामध्ये राहिलेला आहे, पण आता त्याच वेळेला पृथ्वीला सगळं सत्य समजलंय आणि पृथ्वीचा विश्वासच बसत नाहीये की हे सगळं काय चाललंय। आणि त्यावरती तो आता मितालीला म्हणत आहे, काय आपल्या घरात चाललंय काय, मला खरंच कळत नाहीये की विद्याधर काका जो आपल्याशी इतका चांगला वागण्याचं नाटक करत होता इतके दिवस, म्हणजे खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय। आणि त्यावरती ती आता सांगायला लागते, खरं सांगू का तर आता मला सुद्धा कळत नाही की आपण आता इतके दिवस काकावरती विश्वास ठेवतोय, तो आपल्याला बाबांच्या बद्दल नेहमी खोटं नाटक सांगायचा, आज खरं तर आनंदी होती ना म्हणून फक्त या सगळ्यामध्ये आपल्याला सत्य समजलेलं आहे, नाहीतर
नाहीतर आपण सत्य कधी समजूनच घेतलं नसतं. यावरती तो म्हणतो, खरंच आनंदीमुळे आपल्या आणि बाबांच्या मधला जो काही दुरावा, माझ्या आणि बाबांच्या मधला जो काही दुरावा आहे तो दुरावा दूर झालाय. खरंच मला आनंदीचे आभार मानले पाहिजेत. आणि तितक्यात तिकडे युगंधर आलेला आहे आणि युगंधर मात्र आता सांगायला लागतोय, हे बघा तुम्हाला या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे होणाऱ्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय, ही गोष्ट मला समजते, पण एक गोष्ट करा, तुम्ही आता तुमचा प्रोजेक्ट करण्यासाठी मुंबईला निघा. म्हणजे कसं आहे ना, तिकडून तुम्हाला या प्रोजेक्टसाठी काय मदत हवी असेल ती आरती सुद्धा करेल. आणि या सगळ्यामध्ये आनंदी सुद्धा आहेच की. म्हणजे ह्या घरामध्ये जे काही दूषित वातावरण आहे ना, त्याचा तुमच्यावरती काही परिणाम व्हायला नको, त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. असं म्हटल्यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्ही काही झालं तरी सुद्धा आमच्या कधी वाईटाचा विचार करणार नाही, मला खरं तर माफ करा. आणि या सगळ्या आणि त्यानंतर मात्र आता इकडे सांगायला लागतो की ठीक आहे बाबा, आम्ही मुंबईला निघतोय. पण यावरती युगंधर म्हणतो, मुंबईला जरी आता गेला असलात ना तरी सुद्धा आता इकडे बापाला आठवण ठेवा आणि आता येत राहा. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा इकडे आता तुमची मी वाट पाहत आहे. यावर ते म्हणतात, ठीक आहे बाबा, आम्ही सध्या काम करून पुन्हा येऊ. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे विचार करायला लागतोय तो म्हणजे पृथ्वी, की मी आनंदीचा निरोप घेतो आणि तो सांगतोय, खरं तर या सगळ्यामध्ये आनंदीला कधीच कामावरून काढून टाकू नका. तिच्याबद्दल तुम्हाला काही समजलं, म्हणजे काही वेगळं समजलं तरी सुद्धा तिला कामावरून काढून टाकू नका. यावरती युगंधर आता मात्र विचार करतोय, वेगळं समजलं म्हणजे पृथ्वी तुला आता काय म्हणायचंय? पृथ्वी सांगतो, ते तुम्हाला त्याच वेळेला समजेल. काहीही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये मात्र आत्ता नाही समजणार, पण त्यावेळेला म्हणजे जेव्हा समजेल तेव्हाच समजेल. युगंधर मात्र विचारात पडलेला आहे आणि त्यानंतर तो आता पृथ्वी युगंधरकडून वचन घेतो की काहीही झालं तरी. आणि त्यानंतर पृथ्वी आलेला आहे तो म्हणजे आनंदीकडे. आनंदीकडे आल्यावरती मात्र आता पृथ्वी सांगत आहे, आनंदी, खरंच माझ्या आयुष्यात माझ्या आईच्या नंतर आता जर कोणती महत्त्वाची व्यक्ती असेल ना तर ती तू आहेस. मी या सगळ्यामध्ये कधीच आता तुला हे करू शकत नाहीये. म्हणजे आता तू माझ्यासाठी इतकी महत्त्वाची आहेस ना, कधीही काही झालं लागलं ना तरी सुद्धा मला फक्त एक हाक दे पृथ्वी म्हणून, मला आता आवाज दिलास ना की मी या सगळ्यासाठी तुझ्यासाठी धावत येईन. पण आता या सगळ्यामध्ये मला कधी अंतर देऊ नकोस. असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी विचार करायला लागते, नाही, मी हे सगळं आता काय करत बसले? पृथ्वीच्या मनाचा मी विचार केलेला नाहीये. आणि या सगळ्यामध्ये जर का आता पृथ्वीला बाहेरून काही समजलं आणि त्यानंतर त्याचं मन दुखावलं तर मी किती मोठी चूक करते आहे. ते काही नाहीये. आज काहीही झालं, सोक्षमोक्ष लागला पाहिजे. मी आता पृथ्वीला सगळं सत्य सांगणार आहे, ते म्हणजे त्याच्या आता म्हणजे माझ्या आणि युगंधर साहेबांच्या लग्नाबद्दल. असा विचार करत मात्र आता इकडे आनंदी असतानाच तितक्यात तिथे आलेला आहे तो म्हणजे विद्याधर. आणि विद्याधर म्हणतोय, तू सत्य सांग नाही तर नको सांगूस, पण आता मला जेलमध्ये पाठवण्यासाठी जो काही ट्रॅप रचला होता ना त्याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाहीये. आता तुझ्या लेकांना तुझं सत्य मीच सांगणार आहे. असं म्हणत मात्र आता विद्याधर इकडे घाणेरडं कारस्थान करणार हे आनंदीला समजलेलं आहे. आणि त्यामुळे आनंदी विचार करते, नाही, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता स्वतःच पृथ्वीला हे सत्य सांगेन. जोपर्यंत मी पृथ्वीला हे सत्य सांगत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये. असं म्हणत ती आता पृथ्वीला बोलवणं धाडते. तोपर्यंत विद्याधर विचार करतो, ह्या बाईने सगळं सांगण्याच्या आधी मला आता सगळं सत्य म्हणजे पृथ्वीच्या समोर आणलं पाहिजे. म्हणजे माझ्याबद्दलचा त्याचा तो गैरसमज झालाय तो दूर करून आता इकडे आनंदी आणि युगंधर कसे खोटे आहेत हे सिद्ध करेन. त्याच्याच आधी आनंद मात्र आता पृथ्वीकडे आलेली आहे. ज्या वेळेला आनंदी पृथ्वीकडे येते आणि त्यावेळेला आनंदी पृथ्वीला सांगायला लागते, पृथ्वी, खरं तर तू मला आता इकडे आईच्या स्थानी जागा दिलेली आहेस, पण मी तुझ्यापासून खोटं बोलले, मला माफ कर. खरं तर या सगळ्यामध्ये मी आता म्हणजे तुझी खरंच आई म्हणजे तुझी आता एका अर्थाने आईच आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी सगळं सत्य सांगतीये आणि पृथ्वीची माफी मागते. पण या सगळ्यामध्ये पृथ्वी मात्र इकडे आता आनंदीला सांगत आहे की तू चिंता करू नकोस, मला हे सत्य आधीच काकाने सांगितलंय, पण मला हे सुद्धा कळलेलं आहे आत्याकडून की या सगळ्यामध्ये तू आता कोणत्याही पद्धतीने या घराच्या अधिकार मात्र आता घेतलेले नाहीयेस. आणि मला तेच विचारायचं आहे, मला बाबांना एकच गोष्ट सांगायची आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्ही आता आई म्हणजे आईचा स्वीकार करा आणि तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता तिला आईचा दर्जा द्या.
ज्या दर्जाने तुम्ही माझ्या आईला वागवायचा त्याच दर्जाने हिला आता वागवा. मला फक्त तुमच्याकडे इतकंच मागणं मागायचं आहे असं म्हणत पृथ्वीने मात्र आता युगंधरकडे जे काही मागणं मागितलंय त्याबद्दल युगंधर मात्र आता इकडे विचार करतोय. युगंधर खरंच आनंदीला बायकोचं स्थान आता देऊ शकणार का आणि पृथ्वीची इच्छा पूर्ण होणार का? येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला मिळणार आहे.